यावं. लक्षात आलं का मुद्दा काय म्हणतं? मग का असं? संविधानाला काय पाहिजे? समानता पाहिजे की नाही? उद्देशिकेमध्ये काय लिहिलेलं आहे? उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, इक्वेलिटी ऑफ स्टेटस लिहिलेलं आहे की नाही? हे सगळं लिहिलेलं असताना इथे हा सिद्धांत लागू पडतो. कारण समानता प्रस्थापित करावयाची असेल तर असमानाप्रती असमान व्यवहार केल्याशिवाय समानता प्रस्थापित होत नाही. म्हणून मग असमानाप्रती असमान व्यवहार हा न्याय आहे. लक्षात आलं का मुद्दा? आणि म्हणून अनुच्छेद 16(4) प्रथम दर्शनी अनुच्छेद 16(1) ला असंगत विसंगत विरोधी दिसत असला तरी अनुच्छेद 16(4) च्या माध्यमातून अनुच्छेद 16(1) ला जे प्रस्थापित करावयाच्या समानता आणि त्या माध्यमातून त्याच्याही पलीकडे अनुच्छेद 14 कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कायद्याचं समान संरक्षण सगळ्याला उपलब्ध होईल हे जे सिद्धांत मांडलेले आहेत हे प्रस्थापित करण्याकरता अनुच्छेद 16(4) असमानाप्रती असमान व्यवहार म्हणजे न्याय असा आहे. संविधानात लिहिलं, यंत्रणा अस्तित्वात आल्या, परंतु सगळ्याच ठिकाणी हा न्याय मिळत नाही. आणि म्हणून मग रोहित वेमुला आपल्याला माहिती आहे आत्महत्या केली. वंदना संघाने त्याच्या संबंधात बुकलेट काढलेली आहे. वंदना संघाने बरंचसं लिहिलेलं आहे विमोला संबंधात. आणि त्यावेळी आम्ही असं लिहिलेलं होतं वंदना संघाने की रोहित वेमुलाने आत्महत्या केली नाही. व्यवस्थेने, विद्यापीठाने आणि शासनाने त्याला आत्महत्या करण्याकरता बाध्य केलं. ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे. आपण काय निष्कर्ष मांडला होता त्यामध्ये? ही व्यवस्थेने केलेली हत्या आहे. बरोबर आहे. त्यानंतर काही वर्षापूर्वी 2-3 वर्ष झाले असतील पायल तडवीचं प्रकरण झालं. पायल तडवी मुंबईमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटला मेडिकलला पोस्ट ग्रॅज्युएटला शिकत होती ती विद्यार्थिनी आणि तिलाही आत्महत्या करण्याकरता भाग पाडण्यात आलं. कारण तिचे ज्या गाईड्स म्हणून होत्या शिक्षिका, दोन बायांचं नाव आहे त्या ठिकाणी, त्या तिच्या प्रती जाती आधारित भेदभावाचा व्यवहार करत होत्या आणि त्यामुळे हे सगळं झालं. या रोहित वेमुलाची आई आणि पायल तडवीची आई यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली की उच्च शिक्षण संस्थांमध्ये जो जाती आधारित भेदभाव केला जातो त्याला प्रतिबंधित करण्याकरता आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्यात. काय मांडलं त्यांनी? काय याचिका दाखल केली त्यांनी? उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता खालपर्यंत केला जातो, बाबासाहेबांपासूनच ही परंपरा आहे, खालपर्यंत केला नाही का? त्यामुळे कधी कधी शिक्षणाच्या व्यवस्थेसंबंधी या राजाजी शाहू महाराजांनी काय म्हटलं, माझ्या राज्यातील माझ्या संस्थानातील सगळ्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था बंद करून सगळ्यांची मुलं एकाच शाळेत शिकतील. सगळ्यांची मुलं एकाच शाळेत शिकतील. कशाकरता? सगळ्यांना समान शिक्षण मिळेल आणि कदाचित सामाजिक अभिसरण म्हणतात त्याला. सामाजिक अभिसरण, सोशल इंटिग्रेशनची प्रक्रिया तिथून सुरू होईल. आपला देश मोठा मजेदार आहे. 1964च्या आसपास 60च्या दशकामध्ये जेव्हा पहिलं एज्युकेशन कमिशन बसलं, कोठारी कमिशन ज्याला म्हणतात, त्या कोठारी कमिशनने नेबरहूड स्कूलचा प्रस्ताव मांडलेला होता. नेबरहूड स्कूलचा याचा अर्थ असता एक वस्ती एक शाळा, एक गाव एक शाळा, दुसरी नाही, सगळ्यांची मुलं तिथे शिकतील. काय उद्देश होता त्याच्या पाठीमागे? फक्त शिक्षण उद्देश होता का? शिक्षण संस्थांच्या माध्यमातून या देशामध्ये सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया गतिशील करून समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्याचे प्रयास करणे, त्याच वेळी सर्वांना समान शिक्षण मिळेल अशी व्यवस्था अस्तित्वात आणणे. याच्या पलीकडे काय? हे दोन उद्देश आहेत. शाळांचा उद्देश फक्त शिक्षण देणं आहे का? कॉम्पिटिटिव्ह परीक्षेसाठी
विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शाळा महाविद्यालय आहेत का? बाबासाहेबांना ही अपेक्षा होती का? ज्योतिबा फुलेंना ही अपेक्षा होती का? शाहू महाराजांना ही अपेक्षा होती का? शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था कशासाठी? कॉम्पिटेटिव्ह परीक्षांसाठी, लोक तयार करण्यासाठी. शाळा महाविद्यालय स्थापन करण्याच्या पाठीमागे उद्देश काय होता? दोन उद्देश. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सगळ्यांना समान शिक्षण, हा महत्वाचा आहे. आजही आपण जेव्हा एज्युकेशन पॉलिसीवर बोलतो तेव्हा सरकारवर टीका करताना आपण नेहमी म्हणतो की अंगणवाडी आणि नागपूरमध्ये सांदीपनी कॉन्व्हेंट यांची तुलना होऊ शकते का? करावी का तुलना? परंतु सांदीपनी कॉन्व्हेंटमध्ये ज्यांची मुलं शिकतात त्या सर्वांना नेबरहूड स्कूल पाहिजे का? इथे बोलणं सोपं आहे की नाही? डोंगरे साहेब, इथे बोलणं सोपं आहे की नाही? तुमच्या मुलाला विचार, पाहिजे का म्हणा नेबरहूड स्कूल? पाहिजे का नेबरहूड स्कूल? लक्षात येतो का प्रश्न कसे असतात? बाबासाहेबांनी, मोठं मजेदार आहे, थोडंसं बोलतो आता मी. बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज म्हणजे शेतीचं राजशिक्षण मांडलं, बरोबर आहे? शेतीचं थोल गुरुजी चर्चा करत होतो मी, आठवण येतं थोडीशी. थोल गुरुजी म्हटलं, तुमच्या गावातला लहान शेतकरी जर शेतीचं राष्ट्रीयकरण झालं तर जमीन देईल का? विचारलं मी सहजताना, विचारलं. आपल्या चर्चा झाल्या होत्या, आवडेच्या घरी बसलो होतो आपण, चर्चा झाल्यात आमच्या. देईल का? देईल का? का नाही देणार? मोठा शेतकरी देईल की देईल हा प्रश्न नंतरचा आहे. कारण कोट्यावधी लहान शेतकरी आहेत, ते जर एकत्र येत असतील तर मोठ्यांचा विरोध सहज जाईल ना. मोठ्यांचा विरोध देईल का? विचारा तुम्ही स्वतःला. आपण तर सांगतो ना, बाबासाहेबांनी शेतीचं राजकारण, शेतीचं राष्ट्रीयकरण सांगितलं. विचारा स्वतःला प्रश्न की या देशाचा अल्पभूधारक राष्ट्रीयकरणात आपली शेती स्वखुशीने देईल काय? गाणार साहेब, मग आता शेतीचं राष्ट्रीयकरण बोलू का मी? बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये सांगितलं, बोलावं का मी? बोलावं का? हे प्रश्न आहेत, हे प्रश्न आहेत. कारण प्रस्थापित व्यवस्थेमध्ये तो मालक आहे शेतीचा, तो पहिल्यांदा भूमिहीन होतो आणि ते फक्त त्याच्याकडे ती शेतीने ज्याकडे मांडलं त्याच्याकडे, म्हणजे आम्ही हे प्रयोग केलेले आहेत गाणार साहेब. कालचा भूमिहीन जर आज अतिक्रमित होऊन जमीन मिळून जर शेतकरी झाला तर तो कोणालाही असा झुकून नमस्कार नाही करत. त्याचं सोशल स्टेटस बदलते. त्याची जमीन ही केवळ त्याच्या उत्पन्नाचं साधन नाही आहे, त्याच्या सोशल स्टेटसचं साधन आहे. म्हणूनही नसेल मिळत काही तरी मी शेतकरी आहे, भूमिहीन नाही आहे, हे जे सोशल स्टेटस आहे या गोष्टी आडव्या येतात. आणि म्हणून मग शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून दोन प्रकार. एक तर सर्वांना समान शिक्षण पाहिजे. सांगितलं तुम्हाला उदाहरण, बालवाडीची अंगणवाडीची व्यवस्था आणि कॉन्व्हेंटची व्यवस्था जोपर्यंत या देशामध्ये सुरू आहे त्या देशामध्ये समान शिक्षण कोणालाही मिळणार नाही. समान शिक्षण कोणालाही मिळणार. आणि दुसरं सोशल इंटिग्रेशन. शिक्षण संस्थेशिवाय लहानपणापासून सामाजिक भेदभाव निर्मूलन करणारी, मूल्य देणारी दुसरी यंत्रणा तुमच्याकडे काय आहे? दुसरी यंत्रणा तुमच्याकडे काय आहे? आणि म्हणून मग या दोघींनी याचिका दाखल केली 2012 साली. अशा प्रकारचा एक नियम म्हणा, कायदा म्हणा, अशा प्रकारची एक व्यवस्था करण्यात आलेली होती की जर उच्च शिक्षण संस्थांमध्ये जाती आधारित भेदभाव होत असेल तर त्याच्या नियंत्रणाकरता काही व्यवस्था 2012 साली करण्यात आलेली होती, परंतु ती अपर्याप्त ठरली. त्यामुळे वेमुलाला तडवीला न्याय मिळू शकला नाही, दोघांनाही न्याय मिळू शकला नाही. कारण
त्या झालेल्या अन्याय अत्याचाराकरता उत्तरदायी कोण याची व्यवस्था त्याच्यामध्ये नव्हती. जबाबदार कोण याची व्यवस्था त्याच्यामध्ये नव्हती. आणि जिथे जबाबदारी निश्चित होत नाही तिथे दोषी कोणाला ठरवणार? जिथे जबाबदारी निश्चित करता येत नाही तिथे दोषी कोणाला ठरवणार? आणि म्हणून मग न्यायालयाने दखल घेतली आणि मग UGCला, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला निर्देश दिले की तुम्ही 2012च्या जे काही अधिनियमाची व्यवस्था आहे, नियमनाची व्यवस्था आहे, त्याच्याऐवजी प्रभावी व्यवस्था निर्माण करा जी होणाऱ्या अन्याय अत्याचाराकरता त्या शिक्षण संस्थेची जबाबदारी निश्चित करेल. कोणाची जबाबदारी निश्चित करेल? शिक्षण संस्थेची जबाबदारी निश्चित करेल अशी यंत्रणा निर्माण करा. आणि त्यासाठी प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन या नावाचे एक यंत्रणा निर्माण करणारा एक, ज्याला आपण कायदा म्हणूया, दुसरा शब्द मला आठवत नाही, अधिनियम तयार करण्याची सूचना करण्यात आली. झालं का कार्यक्रम सुरू? अजून 9:15 वाजले त्याचे. तुमचा 10 वाजता कार्यक्रम आहे ना? हो हो, येतो होता. 10 वाजता जॉईन होतो तुम्हाला. ठीक आहे ना? पण 10 वाजता बंद करूया मग आतमध्ये. हो. तर ही यंत्रणा निर्माण करण्यात आली. या यंत्रणेचं वैशिष्ट्य असं, तर बाकी तरी सांगणार नाही कारण मला आता या यंत्रणेचं वैशिष्ट्य असं की जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती, जनजाती, OBC, दिव्यांग आणि महिला या वर्गावर जर शिक्षण संस्थांमध्ये अन्याय अत्याचार झाला तर जातीच्या आधारावर किंवा त्यांच्या सामाजिक दर्जाच्या आधारावर जर अन्याय अत्याचार झाला तर संस्था त्याच्याकरता एक इक्विटी कमिशन म्हणून नेमण्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल, आवश्यक ती कारवाई करेल. हा एक रेग्युलेशन अस्तित्वात आल्याबरोबर सगळा उत्तर भारत पेटलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर पहा, तुम्हाला दिसेल सगळा उत्तर भारत पेटलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, पेटवणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की यामुळे शिक्षण संस्थेत विभाजन होईल. जे ज्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे ते आणि ज्यांना संरक्षण देण्यात आलेलं नाही ते, त्यांच्यावर आरोप केला जाईल, त्यांच्यावर खटले दाखल होतील वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यामुळे या गोष्टीला विरोध करण्याकरता उत्तर भारत पेटलेला आहे. उत्तर भारत पेटलेला आहे. पहिल्यांदा सवर्णांनी याला विरोध केला. मोदीला तेली म्हटलं इथपर्यंत गेलेलं आहे ते. त्या तेलगोट्याने आमच्यासाठी याचं तोंड पाहणं म्हणजे दिवस वाया जातो. त्याने हा कायदा आमच्यावर आणलेला आहे. इथपासून सुरुवात आहे. तर हे जेव्हा या कायद्याच्या विरोधात म्हणा, जेव्हा आंदोलन सुरू केलं सवर्णाने, त्याच्या विरोधात SC, ST, OBC सर्व एकत्र येऊन कायदा लागू करा, हव्या त्या सुधारणा त्याच्यात करा, परंतु हा कायदा लागू करा यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जात आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलन. त्यांचं म्हणणं एकच आहे की जर हा कायदा अस्तित्वात राहिला नाही तर आमच्या मुलाबाळांना शैक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या भेदभावापासून, अन्याय अत्याचारापासून कधीही सुरक्षितता मिळणार नाही. आमच्याकरता शिक्षणाची दारं बंद होतील, आमच्या पुढील पिढ्या गुलाम करण्याकरता वगैरे वगैरे. याचं बरंचसं विस्तारानं विवरण केलं जाऊ शकेल. मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. अनुसूचित जाती, जनजाती, OBCचे मिळून मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत. 2 प्रकारचे निष्कर्ष याच्यातून काढले जात आहेत, त्याच्यावर गंभीरतेने विचार करायची गरज आहे. एक तर मोदी सरकारने या प्रकारच्या कायद्याला जे काही अनुमोदन दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हा जो काही कायदा अस्तित्वात आलेला आहे, हा कायदा दूषित हेतूने मोदी सरकारने आणलेला आहे
असा मोदी सरकारवर आरोप केला जातोय. कारण काही दिवसापूर्वी कधी एका वर्षापूर्वीचीच गोष्ट असेल की आम्ही जाती आधारित जनगणना करणार आहोत असं मोदी सरकारनं वचन दिलं. परंतु जाती आधारित जनगणना सुरू करण्याकरता जी प्राथमिक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जनजाती परंपरेने त्याची जाती आधारित जनगणना होते, परंतु ओबीसींची जाती आधारित जनगणना करावयाची आहे यासंबंधी कोणताही उल्लेख नाही. म्हणजे पुढची जनगणना जाती आधारित होईल याची गॅरंटी नाही आहे. आणि तिथून जो वादाला सुरुवात झाली त्या वादाकडून लक्ष हटवण्याकरता हा नवीन वाद निर्माण करण्यात आलेला आहे असा एक प्रवाद या देशामध्ये उपस्थित केला जातो. आपलं म्हणणं जे आहे आपली बाजू मांडणारे जे कोणी आहेत त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही असेल नसेल ते असेल, परंतु या ठिकाणी न्यायालयाची भूमिकाही संशयास्पद एका अँकरने जी काही होती ती बोलणारी तिने तर सरळ दोघांचेही चीफ जस्टिस आणि त्याच्यानंतर जे बागची म्हणून आहेत दोघंही ब्राह्मण आहेत असा आरोप केलेला आहे. यांनीच UGCला सुचवलं की तुम्ही अशी यंत्रणा निर्माण करा आणि हेच दुसऱ्या पक्षाचं म्हणणं ऐकून न घेता या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशनला स्थगिती देतात आणि पुन्हा 2012चा कायदा जसाचा तसा लागू करावा अशा पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असेल तर मग शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत. ते ब्राह्मण आहेत दोघंही, हाही उल्लेख करण्यात आलेला आहे. ही लढाई आहे, ही लढाई आहे. महाराष्ट्रामध्ये फारसं याच्याविषयी काही जागृती दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये एक मोर्चा वगैरे निघाला होता, मला वाटतं काही काल परवाच्या मी बहुजन सौरभमध्ये वाचलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये याच्यावर काही दिसत नाही. परंतु उत्तर भारतामध्ये विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये या आंदोलनाची सुरुवात लखनौ विद्यापीठापासून झालेली आहे. लखनौ विद्यापीठात हे झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की काहीही झालं तरी आम्ही हा कायदा लागू होऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे, परंतु आपणही या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करावा व आपल्या मासिकामध्ये याच्या संबंधी जी काही माहिती मला मिळाली त्याच्या आधारावर मी 2 लेख देतो आहे. परंतु हा जो विद्यापीठामध्ये आजही असो आपल्या सगळ्यांच्या वाट्यावरही आलेला आहे. शिक्षण माझ्या वाट्यावर आलं, तुमच्या वाट्यावर आलं, आपण त्याची दखल घेतली नाही. तो भाग वेगळा, कारण तेवढं दखल घेण्यासारखं नसले आला आपल्या वाट्यावर. परंतु पायल तडवी आणि रोहित वेमुला या 2च केसेस नाही आहेत. तुम्ही जर रेग्युलर वाचक असाल तर इंडिया टुडेमध्ये लिस्ट आलेली होती. किती लोकांनी या शिक्षण संस्थात आत्महत्या केलेल्या आहेत. कोणत्या शिक्षण संस्था? IIT आहे, IIM आहे, अशा प्रकारच्या. जर सरकारी इन्स्टिट्यूशन्समध्ये अशा प्रकारे भेदभाव केला जात असेल, अशा प्रकारे छळले जात असेल, आत्महत्येकरता प्रवृत्त केलं जात असेल तर खाजगी संस्थांमध्ये काय? खाजगी संस्थांमध्ये समानतेचा व्यवहार करणाऱ्या प्राध्यापकांना संस्थेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. प्रताप भानू मेहताला अशोक विद्यापीठ सोडावं लागलं. प्रताप भानू मेहतासारख्या माणसाला विद्यापीठ सोडावं लागलं आणि त्यामुळे मग या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचा आपल्याला गंभीरतेने विचार करावा लागेल. पुन्हा कोणातरी बोलवू आपण, कारण तिकडे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपण